नमस्कार मैत्रिणो, मी संगीता काळे. आज आज आपण आहे ना बनवायची आहे मेथीची भाजी. अगदी शेतातून खूप ताजी आणि लसणातली ही भाजी आहे आणि तिची चव बी खूप छान आणि वास बी खूप सुंदर येतो. या लसणाची भाजी म्हणजे खूपच खायला अप्रतिम लागते, चविष्ट अशी लागते ती. आणि ज्यावेळेस आपण आणतो शेतातून त्यावेळेसच तिचा वास खूप सुटतो. हे बघा, इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, थोडा हावरीचं तीळ घेतलेलं आहे आणि मिरच्या लसूण हे घेतलेलं आहे. मग चला आता ही भाजी थोडीशी आपल्याला वेगळी बनवायची. आणि खरं सांगू का मैत्रिणींनो, थंडीच्या महिन्यात अशा पद्धतीने तुम्ही भाजी नक्की करून पहा. खूप छान ही भाजी लागते. थंडीच्या महिन्यात नक्कीच भाजीपाला खात जा, अगदी चविष्ट असा हा भाजीपाला आहे. इथं लसूण आणि मिरच्या हे दोन्ही टाकून घेतलेलं आहे. पहा, मी अगदी साधी सोपी ही भाजी आहे, पण खरंच हिची चव एवढी अप्रतिम आहे, खूपच चविष्ट आहे. आता इथं चवीपुरतं थोडंसं मीठही टाकलेलं आहे. पाहू शकता, मी मीठ आधीच टाकलेलं आहे कारण की आपल्या मिरच्यांना मीठ लागावं. आणि त्याच्यानंतर टाकून दिलं आहे हावरी तीळ. हे बघा, हावरी तीळ छान अगदी तडतडून द्यायचं आणि मग त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला मेथीची भाजी. लसणातल्या वाफ्यातली ही मेथीची भाजी आहे आणि वास बी खूप सुंदर आणि भाजी ही खूप चवेला खूप छान लागते मैत्रिणींनो, अप्रतिम लागते. तुम्ही एकदा नक्कीच लसणाच्या वाफ्यातली मेथीची भाजी खाऊन पहा, अगदी चवेला खूप छान लागणार. म्हणजे आपण जी भाजी अशी वाफ्यातली टाकलेली आणि लसणातल्या वाफ्यातली भाजी, ह्या दोन्ही भाज्यांमध्ये खूप फरक असतो. आणि खरंच ही भाजी खूप चवेला अगदी अप्रतिम लागते. तिला खूप लसणाचा वास असतो, त्याच्यामुळं ती खूप सुगंधी लागते. आता इथं थोडासा जाडसर कूट घेतला आहे, तो सुद्धा मी टाकून घेते. बघा मैत्रिणींनो, म्हणजे कूट तुम्हाला जेवढा लागतो तुम्ही त्या पद्धतीने टाकू शकता. आणि भाजी कसं आहे, ही रोजे असली तरी कटाळणार नाही बरं का. ही चविष्ट भाजी, एवढी चविष्ट भाजी होती लसणातली. आणि लसणातली भाजी ही आपल्याला फक्त वर्षातून एकदा खायला भेटते, कारण की आपण ज्यावेळेस लसूण लावतो त्यावेळेस आपण ही भाजी त्याच्यात टाकतो आणि लसणाबरोबर आपली ही भाजी बी येते. लसणाचा सुगंध संपूर्ण आहार ह्या भाजीत उतरतो आणि भाजीला अगदीच अप्रतिम अशी चव लागते मैत्रिणींनो. पाहू शकता, तुमच्या संग गप्पा मारता मारता अगदी आपली भाजीसुद्धा रेडी झालेली आहे मैत्रिणींनो. भाजी जर तुम्हाला आवडली तर नक्कीच एक कमेंट, एक लाईक करा मैत्रिणींनो. आणि माझ्या छान छान व्हिडिओ पाहत जा. भाजीचा रंग बी पहा, अगदी हिरवागार मस्तपैकी त्याच्यात दाणेदार शेंगदाण्याचा कूट आहे मैत्रिणींनो. आणि हावरी तीळसुद्धा घातलेले आहेत. आणि नक्की आवर्जून हावरी तीळ घालीत जा, भाजी खूप छान लागते. तुम्हाला आजचा भाजीचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा मला मैत्रिणींनो. उद्या तसाच व्हिडिओ एक घेऊन येऊ. चला मग, बाय.